छत्रपती संभाजीनगर शहरात 6 वर्षीय चिमुरडीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणात मुख्य आरोपी बाबा तायडे हा शिंदे सेनेचा कार्यकर्ता असून त्याच्यासह एकूण 8 जणांविरोधात छावणी पोलीस ठाण्यात पोस्को विनयभंग आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार 7 फेब्रुवारी रोजी दुपारी मुलगी शेजारी राहणाऱ्या बाबा तायडे यांच्या घरी खेळण्यासाठी गेली होती। यावेळी आरोपींनी मुलीला मांडीवर बसून गैरवर्तन केल्याचा आरोप आहे। शाळेत गुड टच बॅड टच बाबत माहिती दिली असल्याने मुलीने घरी परतल्यानंतर हा प्रकार आईला सांगितला। दरम्यान घरात लग्न कार्य असल्याने आणि बदनामीच्या भीतीने कुटुंबाने सुरुवातीला शांतता बाळगली। मात्र 9 फेब्रुवारी रोजी मुलीच्या आजीनं आरोपीच्या पत्नीला याबाबत जाब विचारल्यानंतर वाद उफाळला। आरोपीच्या पत्नीने शिवीगाळ करत मुलीला मारून टाकण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आलाय। यानंतर बाबा तायडे आणि इतर आरोपींनी फिर्यादी कुटुंबासोबत वाद घालत मारहाण केली। तक्रार देण्यासाठी जात असताना फिर्यादी कुटुंबाला कारमधून बाहेर ओढून मारहाण केल्याचा आरोप आहे। आरोपींनी आधीच फिर्यादी विरोधात तक्रार दाखल केल्याने अटकेच्या भीतीने कुटुंबाने सुरुवातीला पोलिसात जाणे टाळले होते। अखेर 12 मे रोजी पीडित कुटुंबाचा जबाब नोंदवण्यात आला असून छावणी पोलीस पुढील तपास करतायत।